आज आपण गोपीचंद पडळकर यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस श्री शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षातर्फे व अनेक नेते मंडळी कार्यकर्ते यांच्यातर्फे उत्तर देण्यात आले। सामान्य माणसामध्ये एवढा जनाक्रोश आहे आणि त्यातल्या त्यात आमच्या धनगर समाजामध्ये तरी अतिशय मोठा आहे। तर ज्यांनी कुणी हे असलं टीकेचं कारस्थान केलंय त्यांना हे न शोभण्यासारखं आहे। अतिशय खालच्या पातळीला जाऊन नीच प्रवृत्तीचे काम करणारी माणसं जाती जातीमध्ये मतभेद घडवणं आणि कुठल्या तरी कृत्याचं कार्यक्रम लावणं ह्या अशा लोकांना जनतेनं ताबडतोब धडा शिकवणं गरजेचं आहे। त्यांना कुठल्याही प्रकारची तुम्हाला जनतेनं कशासाठी निवडून दिलं, जनतेची सेवा करा, तुम्हाला त्या दुष्काळ तालुक्यामधल्या जनतेनं कशासाठी निवडून दिलं ह्याची जर तुम्हाला जाणीव नसेल तुम्ही तिथं जनतेची सेवा करा ना। बाकीचे कशाला मापं काढीत बसता, कुठं नको ते कुठं पण तोंड खुपसायची कशाला तुम्हाला सवय लागली आहे? नको त्या लोकांच्या वरती लोकनेते राजाराम बापूंच्या वरती तुम्हाला बोलताना जरा लाज आणि शरम वाटायला पाहिजे होती। ह्या लायकीचे तुम्ही नाही आहेत, पण तुम्हाला अक्कल पाहिजे। ज्या लोकांनी तुम्हाला आज प्रतिनिधित्व दिलंय त्यांचे लोक बघा, कुणी कुठल्या गोष्टीचा महागाई किती वाढली आणि कुठल्या गोष्टी कुठनं कुठपर्यंत गेल्या ह्याच्यावरती तुम्ही कुणाचं लक्ष केंद्रित करत नाही। तुम्ही नको त्या बाजूला लक्ष केंद्रित करून नाही त्या गोष्टी लोकांच्या समोर आणायचा प्रयत्न करता, नको त्या गोष्टी पुढे आणून फ्लॅशमध्ये यायचा प्रयत्न करता। तर ह्या गोष्टीचा मी सर्वस्वीपणे आमच्या महाराष्ट्र धनगर समाजाच्या वतीनं निषेध करतो आणि माझं भाषण थांबवतो। याच ठिकाणी याच्या आधी अनेक सभा आपण सर्वांनी बघितल्या असतील। त्या सभेमध्ये शेतकऱ्याचं हित, लोकांचं हित, युवा, महाराष्ट्रासाठी योग्य असं धोरण याच्यावर भाषणं झालेली आहेत। आणि याच पवित्र भूमीमध्ये आपण आज सर्वजण तोच विचार जपण्यासाठी, ती संस्कृती जपण्यासाठी इथं आलेलो आहोत। त्यामुळे फक्त या तालुक्याचा, या जिल्ह्याचा हा विषय नसून हा विषय अख्ख्या महाराष्ट्राचा आहे, महाराष्ट्र धर्माचा आहे। म्हणून हा लढा जो तुम्ही इथं सुरू केलेला आहे तो फक्त या भागाचा नसून या अख्ख्या महाराष्ट्राचा आहे, हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे। अनेक नेते इथं उपस्थित आहेत, आमचे अध्यक्ष आहेत, आजी खासदार, माजी खासदार, आजी आमदार, माजी आमदार, माजी मंत्री, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी, माता भगिनी, पत्रकार, माझ्यानंतर अनेक लोक बोलणार आहेत। फक्त मी आपल्या सर्वांना एवढंच सांगणार आहे, विचार हे आपल्या सर्वांना जपावे लागतात। आम्ही सुद्धा खालच्या लेवलला जाऊन बोलू शकतो, जिथं पाहिजे तिथं आम्ही आक्रमक बोलतो, पण आम्ही राजकारणाची नाही तर शब्दाची पातळी कधी सोडून बोलत नसतो। काही दिवसांपूर्वी माझा एक व्हिडिओ तुम्ही सर्वांनी बघितला। अधिकाऱ्याच्या बाबतीत मी बोललो, पण बोलत असताना तिथं मर्यादा कुठल्या आम्ही ओलांडल्या नाही। लोकांच्या हितासाठी आम्हाला काही गोष्टी बोलाव्या लागतात, लढाव्या लागतात, पण ते करत असताना आमच्या आधीच्या पिढीने कुठला विचार जपला, आज आम्ही कुठला विचार जपायचा आहे आणि उद्याच्या पिढीसाठी काय उदाहरण आपल्या सर्वांना द्यायचंय हे आम्ही सर्वजण विचार करतो आणि त्या पद्धतीने आम्ही वागत असतो। छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, या सर्व महामानवांनी आपल्याला विचार दिलेत। त्या काळामध्ये त्यांनी जो संघर्ष केला तो संघर्ष सोपा नव्हता। आज जयंती निमित्ताने आपण महामानवांना वंदन करतो, त्यांच्यासमोर नतमस्तक होतो, पण त्यांचे विचार काय असतात हे आपण सर्वांनी समजून घेतले पाहिजे आणि तेच विचार आपल्या आधीच्या पिढीने जपले आणि तीच आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। नाहीतर आजच्या राजकारणामध्ये काही लोक स्वतःला चाणक्य समजतात। काही दिवसांपूर्वी आपण सर्वांनी पेपरमध्ये जाहिरात बघितली असेल,
एका नेत्याची जाहिरात, बेनामी जाहिरात. आम्ही जे काय करतो खुल्लम खुल्ला करतो, आम्ही कोणाला घाबरत नाही. आमच्या पाठीमागे नाव आहे, आमच्या बरोबर लोक आहेत, आम्ही नाही कोणाला घाबरत. पण तुम्हाला तुमची जाहिरात देण्यासाठी बेनामी जाहिरात द्यावी लागते. पण मी त्यांना सांगतो, त्या नेत्याला जाहिरात देऊन तुम्ही नटसम्राट होऊ शकता, नटवरलाल होऊ शकता, पण तुम्ही लोकनेता होऊ शकत नाही. लोकनेता व्हायला लोकांचा पाठिंबा तिथं लागतो. हे सर्व जे मोठे नेते होऊन गेले, हे सर्व लोकनेता होते. त्यांनी लोकांच्या हितासाठी कार्य केलं, त्याच्यासाठी संघर्ष केला आणि तो संघर्ष लोकांना घेऊन त्यांनी केला. म्हणून हे जे काही वक्तव्य केले जातात त्याचा निषेध खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी केलाच पाहिजे. आपण जर बघितलं तर हा पुरोगामी जिल्हा, ज्याच्यामध्ये यशवंतराव चव्हाण साहेब असतील, वसंतदादा पाटील, राजाराम बापू असतील, एन.डी. पाटील असतील, तसंच पतंगरावजी कदम साहेब असतील, आराराबा पाटील साहेब असतील, तसेच साहित्यिक खरात भाऊ असतील, श्री शिवाजी बापू शेंडगे असतील, माजी मंत्री सुरेशजी खाडे असतील, हे सर्वजण या भूमीतले नेते. त्यांनी एक विचार जपला आणि तोच विचार आपण सर्वजण आज त्या ठिकाणी जपत आहोत. जयंत पाटील साहेबांसारखे नेते हे जपत आहेत. मी आपल्या सर्वांना विचारतो, जेव्हा केव्हा तुम्ही याच्या आधी सांगलीच्या बाहेर जात होता, महाराष्ट्रात फिरत होता, तेव्हा या सर्व महामानवांची नावं घेतली जात होती का नव्हती? तुम्ही या भूमीतले आहात. काय ती पवित्र भूमी, काय ती लोक, मोठे नेते, त्या मोठ्या नेत्यांच्या पवित्र भूमीमध्ये तुम्ही सर्वजण आलात, एक अभिमान वाटायचा. पण हे बेंटेक्सचं सोनं खालच्या लेवलला जाऊन बोलतात. अतिशय गलिच्छ राजकारण या महाराष्ट्रामध्ये कुणी आणलं असेल तर एक तर पहिलं नाव कोणाचं घेतलं जाईल तर देवेंद्र फडणवीस साहेबांचं त्या ठिकाणी आपण नाव घेऊ शकतो. आणि यांनी काय केले, त्या अवतीभवती यांनी बहुजन समाजाचे काही नेते ठेवले. स्वतः स्वच्छ राहायचं आणि म्हणायचं सुसंस्कृत आम्ही आहोत, आम्ही संस्कृती जपतो. अरे पण तुमच्या आसपास जे नेते तुम्ही ठेवलेत त्यांना जे तुम्ही खालच्या लेवलला जाऊन बोलायला लावता, त्यातून तुम्ही काय संदेश देता की हे बहुजन समाजाचे नेते आसपास तुमच्या बरोबर आहेत, त्यांचा फक्त उपयोग काय केला जाईल तर पवार परिवाराच्या विरोधात बोलण्यासाठी, पाटील परिवाराच्या विरोधात बोलण्यासाठी, मोठ्या मोठ्या नेत्यांच्या विरोधात बोलण्यासाठी हे तुम्ही संदेश देण्याचा प्रयत्न करता. मला एक कळत नाही क्यू येते या छोट्या नेत्यांची. कळत नाही का तुम्हाला काय तुम्ही करताय? तुम्ही तुमचा वापर करून घेताय सरीसुभाग, तुम्हाला तिथं कळत नाही. त्यांना लोकांचं काय घेणं देणं पडलं नाही. या सर्व छोट्या नेत्यांना काय करायचं तर त्यांच्या मोठ्या नेत्याचा म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना फक्त खुश ठेवायचे, बाकी यांना काही करायचं नाही. मग असे जे लोक आहेत, समाजाचं घेणं देणं नाही, लोकांचं घेणं देणं नाही, या जिल्ह्याचं घेणं देणं नाही, अशा लोकांचं काय करायचं? आपण काय करायचं मी तुम्हाला सगळ्यांना विचारतो. शांत बसून चालणार आहे का फक्त भाषणं ऐकली आणि विषय संपला? अहो मगाशी चालत असताना काही धनगर समाजाचे कार्यकर्ते आणि नागरिक मला भेटले. त्यांनी मला सांगितलं की अहो हे जे काय चाललंय ते योग्य नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विचार आम्ही सर्वजण मनामध्ये ठेवतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आम्ही मनामध्ये ठेवतो. अहो हा कार्यकर्ता ज्या मतदारसंघातून येतो त्या पवित्र भूमीमध्ये महामानव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जन्म झाला, त्यांच्या विचाराचे आम्ही सुद्धा वारसदार आहोत. पण जेव्हा आंदोलन करायचे, राजकारण करायचे, या महामानवांचं नाव हे बेंटेक्सचं सोनं तिथं घेतात. पण दादा ते कार्यकर्ते धनगर समाजाचे मला सांगत होते, अहो पण आज जर बापू वाटेगावकर असते तर मग या बेंटेक्सच्या सोन्याला योग्य असा धडा 100% त्यांनी तिथं शिकवला असता. कोणाच्याही नेत्याच्या घरच्या महिलांबद्दल, त्यांच्या आधीच्या पिढीबद्दल, वडीलधाऱ्यांबद्दल खालच्या लेवलला जाऊन बोलणं हे योग्य नाही. टीव्हीवर लहान पोरं बघत असतात, युवा पिढी टीव्ही बघत असते आणि अशा प्रकारचे वक्तव्य बघितल्यानंतर त्या लहान पोरांना, त्या युवांना असं वाटतं असं बोललं तरी चालतंय, काय फरक पडत नाही. म्हणून तुम्हा सर्वांना सांगतो, जबाबदारी फार मोठी आहे.
आज या भाजपच्या काळामध्ये महामानवांबद्दल खालच्या लेवलला जाऊन बोललं जातं, मोठ्या नेत्यांबद्दल बोललं जातं. ही आपली संस्कृती नाही. म्हणून याच्या विरोधात हे लढलं पाहिजे, नाही तर पुढची पिढी म्हणेल चालतंय असं बोललं तरी काही फरक पडत नाही. म्हणून आपल्या सर्वांची अतिशय मोठी जबाबदारी ही आहे. आणि हे जे कुणी नटसम्राट असतील, यांनी या महाराष्ट्रामध्ये काय सुरू केलंय? हे छोटे छोटे नेते आपल्या जवळ ठेवायचे. तुम्ही मला सांगा, आज टीव्हीवर आपण जेव्हा एखादं सामाजिक आंदोलन बघतो, काही समाजाचे लोक स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरतात. तिथं असणाऱ्या लोकांची चूक नाही, पण तिथं प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न, नाही तर आपलं काहीतरी राजकीय पुनर्वसन व्हावं म्हणून काही लोक त्या मोर्चामध्ये जातात आणि तिथं पुढाकार घेण्याचा प्रयत्न करतात. हे महाराष्ट्रामध्ये आपण सर्वांनी आज बघितलेलं आहे. पण हे मंत्री, हे आमदार सत्तेतले आहेत का नाही? तर हे सर्वजण सत्तेतली लोक आहेत. मला त्या सर्व मंत्र्यांना, नेत्यांना, आमदारांना विचारायचे की तुम्ही आज जे काय समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न तिथं करत आहात, जे काय वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न तिथं करत आहात, आज तुम्ही सत्तेत आहात, सत्ताधारी पक्षाचे तुम्ही आमदार आणि नेते आणि मंत्री आहात. मग आज तुमची सत्ता या राज्यात असेल आणि केंद्रात असेल तर बसा एकत्र तुम्ही सगळेजण, कॅबिनेटमध्ये चर्चा करा आणि जे कुठले आरक्षणाचे विषय राज्यातला नाही तर केंद्रातला एकत्रित सोडण्याचं धाडस हे तुम्ही सर्वांनी तिथं दाखवलं पाहिजे. पण नाही, काही लोकांना फक्त वाद घालवायचा आहे. लोकसभेच्या काळामध्ये हिंदू मुस्लिम केलं, विधानसभेच्या काळामध्ये ओबीसी मराठा केलं. आज मुंबईचं इलेक्शन आहे म्हणून तिथं काय करतात तर मराठी आणि अमराठी, शाकाहारी आणि मांसाहारी. आणि आता स्थानिक स्वराज्याचं इलेक्शन जवळ आले, परत काय सुरू केलं यांनी की धनगर विरुद्ध एसटी, त्याच्याबरोबर बंजारा विरुद्ध एसटी. अरे काय चाललंय? मी इथं असणाऱ्या शेतकऱ्याला विचारतो, आज टीव्हीवर नाही तर नेत्यांच्या माध्यमातून जे कोणी सत्तेत आहेत, शेतकऱ्याचा एक तरी मुद्दा ते घेतात का? कर्जमाफीचा एक तरी मुद्दा या नेत्यांनी इलेक्शन झाल्यानंतर घेतला का? आमच्या महिला सुरक्षेचा विषय घेतला नाही. आमचे युवा डिग्री आहे, 10 लाख रुपये खर्च केला पण नोकरी नाही. आमचे विद्यार्थी, काल एका आंदोलनाला मी गेलो होतो, त्या आंदोलनात महाज्योती, ओबीसी समाज, मराठा समाज, धनगर समाज, तिथं असणारा सगळा आदिवासी समाज, याचे पोरं पोरी तिथं आंदोलन करत होते. 7 दिवस सत्तेतला एक सुद्धा माणूस तिथं गेला नाही. आणि पुणे शहरामध्ये देवेंद्र फडणवीस 2दा येऊन गेले, तर या बहुजन समाजाच्या सामान्य लोकांच्या पोरापोरींना भेटण्यासाठी ही लोक गेली नाही. का? कारण हे तुम्हा आपल्या सगळ्यांना गृहीत धरतात. ह्यांचं असं मत आहे की समाजामध्ये वाद निर्माण केला तर होऊन जाते, आपण निवडून येतोय. त्यामुळे आपल्या सगळ्यांची जबाबदारी ही मोठी आहे. आपल्या सांगलीकरांची जबाबदारी मोठी आहे, महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी ही मोठी आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण जयंत पाटील साहेबांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहण्यासाठी इथं आलोय आणि एक संदेश तिथं देणार आहोत. आम्ही पुरोगामी महाराष्ट्रातले कार्यकर्ते आहोत. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि सर्व महामानवांचे विचाराचे वारसदार आहोत आणि तो वारसा आणि तो विचार जपण्याची जबाबदारी आहे. आमच्या ईडीची कारवाई करा, नाही तर जे करायचं करा, आम्ही घाबरत नाही. कारण महाराष्ट्राचा मराठी माणूस हा कोणासमोर झुकत नाही हे अनेक लोकांनी दाखवून दिले आणि आम्ही सुद्धा त्याच विचाराचे लोक आहोत. त्यामुळे लढायचंय ना? भुका लागल्यात काय? नक्की का? एकदा हात वर करून सांगा की आम्ही सर्वजण विचाराबरोबर आहोत, जयंत पाटील साहेबांबरोबर आहोत, त्या ठिकाणी पुरोगामी महाराष्ट्राबरोबर आहोत आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक मराठी माणसाबरोबर आहोत. ही जी एकजूट आहे, हे जे काय मस्तेवाल सरकार आज महाराष्ट्रामध्ये, त्यांना गुडघ्यावर आणल्याशिवाय आपण राहणार नाही. फक्त रस्त्यावर उतरावं लागेल, लढावं लागेल. आपण लढणार पण आणि जिंकणार पण, एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो आणि थांबतो. जय हिंद. हे बोलणारे ठेवलेले, याचा जो आका आहे ना, आका जो कुठेतरी इशीत बसून सांगतो, जाती जातीमध्ये भांडणं लावून देतो, समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्या नेतृत्वाबद्दल कोणाला तरी गरळ ओकायला लावतो, त्या आकालाच धडा शिकवला पाहिजे. नाही सगळ्यात महत्वाचे, कारण आज यांच्याकडे द्यायला काय नाही. देशाची परिस्थिती पाहिली, राज्याची परिस्थिती पाहिली, लोकांना निवडणुकीमध्ये मोठमोठाले आश्वासनं दिले, पण यांच्याकडे द्यायला काय नाही. मग आता लोकांना डायव्हर्ट कसं करायचं?
मग हिंदू मुस्लिम. अरे 2014च्या आधी सर्व समाज एकत्र येऊन सण उत्सव एकत्र साजरे करीत होते आणि असं काय झालं अचानक? राज्यामध्ये जाती जातीमध्ये संघर्ष निर्माण करून देण्याचं काम यांनी जाणीवपूर्वक केलं, कारण यांच्याकडे विकासाचा अजिंठा नाही. आज राज्यामध्ये अतिशय जास्त पावसामुळे ढगफुटीमुळे शेतकरी हवालदिल झाले, शेतकऱ्यांचं नुकसान झालं, शेती वाहून गेली, माल वाहून गेला, घरं वाहून गेले, दुकानं वाहून गेले. त्यांना त्या ठिकाणी तात्काळ मदत करणं गरजेचं आहे, पण त्यावर कोणाला बोलत नाही. शेतीमालाला काय परिस्थिती आहे, आज कांद्याची काय परिस्थिती आहे, ऊसाची काय परिस्थिती आहे, सोयाबीनची काय परिस्थिती, कपाशीची काय परिस्थिती, दुधाची काय परिस्थिती आहे. माझ्या शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे, त्यावर कुणी बोलायला तयार नाही. आमच्या तरुण बेरोजगारांबद्दल बोलायला तयार नाही कुणी. फक्त समाजामध्ये संघर्ष निर्माण करायचा, समाजामध्ये काही असे वाचाळवीर तयार करून ठेवले त्यांनी, गावागावात जायचं आणि काहीतरी गलिच्छ पद्धतीने बोलायचं आणि लोकांचं लक्ष डायव्हर्ट करायचं. त्यामुळे त्यांना धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे, धडा शिकवण्याची वेळ आलेली. मी तर या सगळ्यांना सांगतो, ते पोलीस बाजूला ठेवा एकदा आणि होऊन जाऊन द्या. तुमच्यात काय कितने तुम हमारे में कितना दम है और तुम्हारे में कितना दम है, एकदा दाखवू ना. हे घेऊन फिरताना काल कुणीतरी सांगितलं, जो कुणीतरी वाचाळवीर बोलला तो पहिला 2 पोलीस घेऊन फिरत होता, आता 4 पोलीस दिलेत, आता 10 देतील. तुमच्यात दम आहे ना तर एकदा या ना, एकदा या रणांगणात. एकदा तुम्ही राहू नाही तर आम्ही राहू, पण असे बालिश धंदे बंद करा ना, बालिशपणा बंद करा. आणि सांगितलं जातं, मीडियावर सांगितलं जातं आम्ही समज देऊ. अरे तू जरा दम देऊन सांगितलं, ताकद आहे का कोणाची? आम्ही जर एखाद्या व्यासपीठावर एखादा शब्द चुकीचा गेला तर पवार साहेब सांगतात चुकीच्या पद्धतीने स्टेटमेंट करतात, ते सांभाळून बोला एवढंच सांगतात. आमच्या परत तोंडातून शब्द येत नाही. अरे यांनाच गोड लागत ना. आपल्या मराठी संस्कृतीत सांगितलं जातं, जो दुसऱ्यासाठी खड्डा खांदितो ना त्याला एक दिवस त्याच खड्ड्यात जावं लागतं. याला आहे ना जो आका बसलेला आहे ना त्याला त्या खड्ड्यात जावं लागतं. अनाजी पंत सगळा संघर्ष निर्माण करून दिला आणि सगळ्यांना बरोबर घ्यायची. एक दिवस हे सगळेच आहे ना तुझ्या वार केल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा तू लक्षात ठेव. सगळ्यात सांगतो महत्वाचा, हे मोरक्या आहे ना, मोरक्या. त्यामुळे आज या ठिकाणी ही फक्त थिनगी आहे. ही जयंत पाटलांबद्दल जे वक्तव्य केलं, राजाराम बापूंबद्दल जे वक्तव्य केलं ना, हे फक्त थिनगी आहे, हे चिंगारी आहे. त्याला आग लागल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेव. तू बसलेला असं नाही तिकडे येशीच्या मागं पुढं लाल दिव्याच्या गाडी घेऊन फिरणाऱ्यांना सांगतो मी, हे फक्त थिनगी आहे, त्याला आग लागल्याशिवाय राहणार नाही. कारण या भूमीने, या सांगलीकरांनी, या सातारेकरांनी, या कोल्हापूरकरांनी राज्याला दिशा दिलेली. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांनी राज्याला दिशा दिलेली आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून समर्थपणे या राज्याचं, देशाचं राजकारण केलं. संस्कृतपणे, सुसंस्कृतपणे केलं असं ते आदरणीय पवार साहेबांनी, आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण काम करतो. त्यामुळे तुम्ही जे वक्तव्य केलं त्याला तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय जनता तुम्हाला स्वस्थ बसणार नाही, हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो. या ठिकाणी असंख्य जयंत पाटील साहेब असो किंवा आमच्या राजाराम बापू पाटलांबद्दल प्रेम करणारे असंख्य या ठिकाणी जनता उपस्थित आहे. तर सर्वांना धन्यवाद देतो. थांबतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद. यानंतर माजी मंत्री माननीय राजेशजी टोपे साहेब यांना विनंती, आपण या ठिकाणी आपलं मनोमत व्यक्त करावं. या ठिकाणी लोकनेते राजाराम बापू पाटील आणि त्यांच्या कुटुंबियाबद्दल केलेलं अतिशय घृणास्पद वक्तृत्व, याच्याबद्दल निषेध व्यक्त करण्यासाठी आपण सगळे जमलेलो आहोत. मित्रांनो, जयंत पाटील साहेब ज्यांच्या संस्कार बापूंनी केले, त्या जयंतरावांना आम्ही मागच्या 30 वर्षापासून अत्यंत बारकाईने पाहत आहोत. एखादा वाचाळवीर जाणीवपूर्वक जर काही चुकीचं बोलत असेल तर मित्रांनो, आपण शांत बसणं हे काही
चांगलं लक्षण नाही. आणि त्यामुळं उभ्या महाराष्ट्रातून जयंत पाटील एकटे नाहीयेत. सबंध महाराष्ट्र त्यांच्या बरोबर आहे. सबंध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष त्यांच्या बरोबर आहे आणि सबंध महाविकास आघाडी त्यांच्या बरोबर हे दाखवण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत. म्हणून आपल्या सगळ्यांना मला सांगायचं की ज्या जयंतरावांनी खऱ्या अर्थाने या राज्याला 9 वेळेस बजेट सादर केलं, एवढंच नाही, खडखडाट असलेल्या तिजोरीमध्ये पुन्हा आर्थिक सुबत्ता निर्माण करण्याचं काम या राज्यामध्ये त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली वित्त मंत्री म्हणून ज्यांनी केलं, ग्रामविकास मंत्री म्हणून उत्तम काम केलं, या सगळ्या योगदानाच्या बद्दल जयंतराव आपल्याला माहिती आहे. आणि त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर मला आपल्याला एवढंच सांगायचं मित्रांनो की मी ज्या साधू संतांच्या भूमीतून येतो, मराठवाड्यातून, त्या सगळ्या साधू संतांनी हेही सांगितलंय, संत श्रेष्ठ तुकोबा महाराजांनी सुद्धा हे सांगितलंय की भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हानू काठी. हे नाठाळ जर असतील तर जे नाठाळ असतील त्यांना त्यांच्या माथी काठी हाणण्याचं काम तुकोबा महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे ते काम आता आपल्याला करण्याची वेळ आलेली आहे. कारण या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर या सगळ्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात एक कलुषित वातावरण करण्याचं काम हे केलं जात. जातीत जात ठेवली नाही, माणसात माणूस ठेवला नाही. आणि जे काही वातावरण हे निर्माण झालेलं आहे त्याला हे उत्तर आपल्याला आता इथून पुढच्या काळात जाणीवपूर्वक द्यावं लागणार. या महाराष्ट्राच्या जरा इतिहासात डोकावून बघितलं मित्रांनो तर आपल्याला लक्षात येईल की हा महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. इथं समतेचा विचार दिलेला आहे. या महाराष्ट्राला सुसंस्कृत महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळख आहे. ज्या भूमीत आपण या ठिकाणी बोलतो आहोत तो स्वर्गवासी वसंतदादा पाटील, राजाराम बापू पाटील, यशवंतराव चव्हाण, आत्रे, SM जोशी यासारखे दिग्गज नेते, आमचे आदरणीय RR आबा असतील, गोपीनाथराव मुंडे असतील, मी म्हणेल कोण पक्षाचा आहे तो विषय नाहीये. विषय हा आहे की या महाराष्ट्रात राजकारण, समाजकारण होत आलेलं आहे, परंतु ते विचाराचं होत आलेलं आहे. विचारामध्ये मतभेद असू शकतात, विचारामध्ये वादविवाद होऊ शकतात, धोरणांमध्ये एकमेकांच्या पद्धतीनं रस्सीखेच होऊ शकते, पण अशा पद्धतीनं कमरेखालची भाषा बोलण्याचं काम सध्याच्या राजकारणात चालू आहे. त्याला लगाम लावल्याचं काम करावं लागणार आहे. आणि ते काम तुम्ही आम्हीच करू शकतो, जनता जनार्दनच करू शकते. आज तुमची ही ऐतिहासिक गर्दी, याला मी सॅल्यूट करतो, याला मी नमस्कार करतो की या माध्यमातूनच उत्तर आपल्याला देता येऊ शकेल आणि त्याच पद्धतीनं आपल्याला काम पुढच्याही काळात करावं लागणार. म्हणून मित्रांनो मला आपल्याला एकच सांगायचं की ह्याचे कारण काय असू शकतात, हे लोक असे का बोलतात, याच्या सखोलात मी बारकाईने सगळ्यांचा अभ्यास खास करून सांगलीकरांचा करत होतो तर मला एकच लक्षात येत होतं की व्यक्तिपूजाकडे जास्त लक्ष झालेलं. व्यक्तिपूजा करायची की जेणेकरून काहीही बोलून कुणाच्या तरी बद्दल जाणीवपूर्वक वाईट बोलून आपल्या पदरात काही पाडता येईल का, ही भूमिका आहे. मोठ्या पद्धतीनं जातीवाद निर्माण करणं, धर्मवाद निर्माण करणं आणि त्यापेक्षाही पैशाचं राजकारण करणं हे सध्याच्या परिस्थितीत राजकारण समाजकारणाचा स्तर झालेला आहे आणि हा स्तर लोकशाहीला अत्यंत मारक आहे. एवढंच माझं या निमित्ताने नम्रपणे आपल्याला सांगायचं. आणि त्यामुळं याचे परिणाम काय होत आहेत तर याचे परिणाम मित्रांनो आपण जर बघितलं तर लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडत चालला, चीड निर्माण होत चालली आहे. सगळ्यात महत्वाचं तरुणांना पुढच्या काळात राजकारणात यायचं का नाही हा प्रश्नचिन्ह आहे. कारण आता त्यांनी खऱ्या अर्थाने राजकारणाकडे पाठ फिरवलेली आहे.
एकच उद्देश आहे की राजकारणात जे स्तर आपण आज पाहतो आहोत त्या स्तरात चांगला माणूस येण्याच्या दृष्टिकोनातूनची आज विचार करत नाहीये. आणि म्हणून याच्या मुळाशी जायला पाहिजे की कुठल्याही परिस्थितीत हे जे सामाजिक ऐक्य आहे, गावात 12 बलुतेदार एकत्र काम करत होते, सगळे जाती जमातीचे लोक एकत्र काम करत होते, पण मित्रांनो आज ती परिस्थिती पाहायला मिळत नाही. अहो, एखाद्या समाजाचं दुकान असेल तर त्या समाजाच्या दुकानात जायचं नाही, एखाद्या जातीच्या दुकानात जायचं नाही. ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ही फार मोठी धोक्याची घंटा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला जाणीवपूर्वक यामध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातूनची आवश्यकता आहे. म्हणून मी अधिक बोलणार नाही. मला असं वाटतं उपाय एकच आहेत. सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी आपापल्या कार्यकर्त्याला आवर घालला पाहिजे. या पडळकरांनी जे काही आज वक्तव्य केलं, त्यांच्या पक्षाचे नेते आदरणीय मुख्यमंत्री असतील, त्यांना नुसतं समज देऊन की हे उपयुक्त असं वक्तव्य आहे असं म्हणणं योग्य आहे का? अहो, त्याची कान टोचण्याची गरज आहे, त्याला लगाम लावण्याची गरज आहे, त्याला शिक्षा देण्याची गरज आहे, तर त्या खऱ्या अर्थाने न्याय दिल्याचं काम होईल असं मला माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा समजून सांगायचं. कारण एका चांगल्या नेतृत्वावर अशा पद्धतीचे शिंतोडे उडवण्याचं काम जर कुणी करत असेल तर खऱ्या अर्थाने म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावेल. आणि आज ते आहेत, उद्या आणखीन कुणी होईल आणि नंतर आणखीन कुणी होईल. आणि त्यामुळे याला सगळ्यांना कुठल्याही परिस्थितीत लगाम लावण्याची आवश्यकता आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मला एवढंच सांगायचं की शिवीगाळ करणं याचा अर्थ मित्रांनो फार मोठा नेता नसतो, त्याच्या मनावर संयम नसतो. आणि जर एखाद्या नेत्याचा संयम नसेल तर तो समाजाला तरी काय दिशा देऊ शकेल. आणि म्हणून अशा या सगळ्या गोष्टींना दुरुस्त करण्याचं काम एकीनं करूया. एवढीच खुणगाट आजच्या या खऱ्या अर्थाने मोर्चातून घेऊन जाऊन करू एवढा आपल्याला विनंती करतो. आणि या वक्तव्याचा अतिशय मनापासून निषेध करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सरकार बदलत असते हे कोणीतरी सत्ताधाऱ्यांना सांगा. सरकार असलं की कुत्रं पण वाघ होतं, पण सरकार बदलले की कुत्र्याला तो कुत्रे असल्याची जाणीव होते. खरा वाघ तोच असतो जो सत्तेत नसताना डरकाळी फोडतो. माननीय आमदार जितेंद्रजी आव्हाड साहेब यांना विनंती आहे आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. माझ्या मागे बसलेले सर्व मान्यवर, उपस्थित बंधू भगिनींनो आणि मातांनो, बापूंचा पुतळा बघत होतो मी. गेले 2 तास मी त्यांच्याकडेच बघतोय. बापू बघताय ना, तुमच्यावर आजही सांगलीकरांचं किती प्रेम आहे ते. बापू, हे प्रेम तुम्ही असंच नाही मिळवलंय. बापू, हे प्रेम विचारांनी येतं. तुम्ही वसंतदादांनी, यशवंतराव चव्हाण साहेबांनी, नागनाथ अण्णा नाईकवाडींनी, व्यंकप्पा पत्कींनी जे काही विचार या मातीत टाकले, अण्णाभाऊ साठेंनी, ते असे वृक्षासारखे आज उमलताना दिसत आहेत. एक कोण चुरटा भुरटा येतो आणि सांगलीच्या संस्कारावरती चिखल उडवून जातो. हा खऱ्या अर्थाने सांगलीकरांचा नाही, पूर्ण महाराष्ट्राचा अपमान होतो. माझं जयंत पाटलांवरती मनापासून प्रेम आहे. जयंत पाटलांनी माझ्या वाढदिवसाची फेसबुकवर पोस्ट टाकली होती. त्याच्यात त्यांनी लिहिलेलं की जितेंद्रचा आणि माझा स्वभाव भिन्न आहे, आमची कार्यपद्धती भिन्न आहे. त्यांचं म्हणणं होतं की जितेंद्र, तू फारच आक्रमक आहेस आणि तू पटकन रिॲक्शन देतोस. म्हणलं, साहेब सगळीच जयंत पाटील नाही होऊ शकत ना साहेब, कोणीतरी एक जितेंद्र आवडतो व्हायला हवा. पण त्याच्यात त्यांनी एक जे वाक्य लिहिलेलं होतं त्याच्यात माझ्या डोळ्यात आजही पाणी येतं. त्यांनी त्याच्यात लिहिलं होतं की जितेंद्रामध्ये आणि माझ्यामध्ये एक समान धागा आहे, तो म्हणजे आम्ही दोघेही मातृभक्त आहोत.
आज त्यांच्या हृदयाला काय वेदना झाल्या असतील या फक्त मी जाणू शकतो. एखाद्याच्या आईच्या चारित्र्याबद्दल असं बोलणं हे माणुसकी तर सोडूनच द्या, हे नीचातल्या नीच माणसाला तुझा जमणार नाही. महाराष्ट्रातल्या राजकारणाने निचोत्तम पातळी गाठली, निचोत्तम पातळी गाठली. आई वेळा आहे तू जयंतराव, काय बोलता तुम्ही? अमोल कोल्हेजी मला 2004 साली आलं होतं, आठवलं जेव्हा जेम्स लेनचं पुस्तक आलं. ही यांची ठरलेली नीती आहे, ह्यांची ठरलेली नीती आहे ही, की एखाद्या मोठ्या नेतृत्वाला बदनाम करायचं असेल की त्याच्या आईवर हात घाला, त्याच्या आईवर चिखल उडवा. शिवाजी महाराजांबद्दल असंच लिहिलं होतं जेम्स लेननी. आणि त्यांना समर्थन करणारे हे शनिवारवाड्याचे वीर होते. काय लिहिलं होतं जेम्स लेननी? की शिवाजी महाराजांच्या मातृत्वाबद्दल आणि पितृत्वाबद्दलच शंका व्यक्त करून टाकली होती. उभा महाराष्ट्र पेटला होता. आज मला ते दिवस परत महाराष्ट्रात आल्यासारखे वाटत आहेत. हा फक्त कुसुमताईंचा अपमान नाही आहे. स्वर्गीय कुसुमताई वर्ण बघत असतील, हा महाराष्ट्रातल्या तमाम मातांचा अपमान आहे. हा एका मातेबद्दल केलेलं विधान आहे. त्या मातेची श्रद्धा असते, त्या मातेला आपण आई कोणाला म्हणतो? मी जाता जाता एक कविता वाचणार आहे. फमू शिंदेची आई म्हणजे कोण असते? आई म्हटलं की विषय संपला. हो संपला. मला राजकारणावर बोलायचंच नाही. कुत्तर मांजरं डुकरं पिकरं मला काही बोलायचं नाही. त्यांचा मला अपमान करायचा नाहीये. मला नात्याबद्दल बोलायचंय, मला हृदयाबद्दल बोलायचंय. राजकारण गेलं गाढवाच्या जी मध्ये. अहो काय माणुसकी उरली आहे की नाही तुमच्यात आणि माझ्यात? माझी खात्री आहे, किंबहुना माझा विश्वास आहे की माझ्या हातनं जर चुकून एखादं वाक्य जरी चुकीचं बाहेर पडलं आत्ता, तर मी गाडीत बसेपर्यंत पवार साहेबांचा फोन आलेला असेल, काय रे माजलास काय? ते हे बोलणार नाहीत, पण त्यांच्या भाषेत बरोबर टिपली मारलेली असेल. नेतृत्वाची ही भीती कार्यकर्त्यांच्या मनात कायम असायला हवी. ती कार्यकर्त्यांची भीतीच संपली आहे. कसला सुसंस्कृत पक्ष, कसला कुठला सुसंस्कृतपणा? ह्यांचा ओरिजिनल चेहरा बाहेर पडतोय. हे जे बलाढ्य नेते आहेत, त्यांच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवून त्यांना बदनाम करून छोटं करण्याचं काम केलं जात आहे. हे असं होत नाही. ह्याची सुरुवात आज नाही झाली आहे. तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल की ह्या गँग मधल्याच एकाने शरद पवारांच्या घरी माणसं घुसवली होती. आठवतंय? आठवतंय का? एसटीचं आंदोलन चालू होतं आणि 100 दारुडे धावत धावत पवार साहेबांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न झाला. शरद पवारांची नात जर गॅलरीत आली नसती आणि तिने जर खालनं धावत येणारी ती माणसं बघितली नसती, तर प्रसंग काय ओढवला असता हे मी वेगळं सांगायला नको. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे की एका 85 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या घरात म्हातारा म्हातारी असताना त्यांना आवडणार नाही मी म्हातारा म्हातारी म्हटलेलं, पण ही आपली संस्कृती आहे. उद्या जर त्यांच्या जीवाला काही बरं वाईट झालं असतं, काही इजा झाली असती, तर काय तोंड दाखवलं असतं आपण महाराष्ट्राला? वाटोळं करून टाकलंय महाराष्ट्राच्या संस्कृतीचं. कोणी उठतं काहीही बोलतं, कोणालाही अरेतुरे करतं. अरे ज्या राजाराम बापूंना इंदिरा गांधींनी फोन करून मुख्यमंत्री व्हा असं सांगितलं होतं, आणि त्याच राजाराम बापूंनी विनम्रपणाने मला होता येणार नाही हे सांगितलं होतं, ही किती मोठी विशाल सह्याद्री होते हे आपल्या लक्षात येते. आज पी.के. अण्णा पाटलांचं नाव निघालं, पण चंद्रशेखरजींबरोबर अख्खा महाराष्ट्र पालथा घालणारे कोण नेते असतील, ज्याने अख्खा महाराष्ट्र पायाखाली घालून अख्खा महाराष्ट्र फिरले असतील,
तर त्याच्यातलं एक नाव हे इथे आहेत, राजाराम बापू. दिलीप पाटील भाग्यवान आहात की तुम्ही अशा नेत्यांच्या हाताखाली तयार झाले. यांनी काय शिकवला महाराष्ट्राला? सुसंस्कृतपणा. शिक्षणाने श्रीमंत करून टाकला. मी नेहमी म्हणतो, विशाल पाटील बसलेत की वसंतदादा पाटलांचं शिक्षण किती होतं? कितवी? 4थी पास होते ना, 4थी पास. पण महाराष्ट्रातली पोरं मणिपालला जाऊन इंजिनिअरिंग का शिकतात? ती महाराष्ट्रातच शिकली पाहिजे लाडसाहेब असं म्हणत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज आणि मेडिकल कॉलेजचा पाऊस पाडणारा पहिला शिक्षण महर्षी कोण? तर वसंतदादा पाटील. अरे ही ओळख आहे महाराष्ट्राची. लोक मला प्रश्न विचारतात, शिंदे साहेब आता सांगायला हरकत नाही की तू मंगळसूत्र चोर का ओरडलात. मी खरंच सांगतो, मी गेल्या अनेक वर्षामध्ये त्या माणसाचं नावच घेतलेलं नाही. मी कधीच त्या माणसाचं नाव घेत नाही. मी असं चालत येत होतो. मी चालत असताना हे 4-5 माणसांबरोबर बाजूला उभे होते. मला बागून आवाज आला की हा बघ आला रे लांड्यांचा भडवा. मी जितेंद्र आव्हाड आहे. मी शांतपणाने ऐकून घेणाऱ्यातला जयंत पाटील नाही. माझा तोल सुटला आणि मी मंगळसूत्र चोर ओढलं. नाव थोडी कुणाचं घेतलं होतं. मी कुणाचं नाव घेतलं होतं का? मी कुणाचं नाव मंगळसूत्र चोर म्हणून कुणाचं नाव घेतलं होतं का? मग एवढा राग कशाला आला रे बाबा? एवढा राग कशाला? दुसऱ्या दिवशी माझ्या अंगावर गाडी घातली. हे मी नाही सांगत. बीडमध्ये ज्या संतोष देशमुखची हत्या झाली त्या धनंजय देशमुख माझ्या बरोबर होता. असा जोरात डॉन स्टाईल दरवाजा उघडला लाथ मारून. तो दरवाजा लागला धनंजय देशमुखला. धनंजय देशमुख म्हणाले, ही कुठली पद्धत आहे साहेब? म्हणलं जाऊन दे रे बाबा, हे भाई लोक आहेत सध्याची. आणि आम्ही दोघं असे बाजूने निघून गेलो. त्याच्यानंतर जे काय झालं ते उभ्या महाराष्ट्राने बघितलं. पण अशी माणसं आपण महाराष्ट्राच्या विधानसभेत आणून ठेवली आहे की त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेचं वैभवच माहित नाही. हे दुर्दैव आहे. आणि हे सगळं का केलं गेलं? मेहबूब बोलला ते बरोबर आहे. वडार की कहानी छिपानी है, इसलिए जयंत की कहानी बनानी है. वडार नावाच्या इंजिनियरने आत्महत्या केली असं दाखवून संपूर्ण खून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातोय. आणि त्यासाठी नाव कोणाचं वापरलं गेलं तर स्वर्गीय तुमचे माझे या भूमीचे पुत्र ज्यांनी महाराष्ट्राला वैभव प्राप्त करून दिलं असं राजाराम बापूंचं आणि त्यांच्या पत्नीचं. त्या आजी आल्यात का? 80 वर्षाच्या आजी ज्यांचं मी प्रकरण काढलं होतं विधानसभेत. मला आज या व्यासपीठावरनं विधानसभेच्या अध्यक्षांना विचारायचं आहे की विधानसभेचे अध्यक्ष आम्हाला सांगा, आम्हाला आश्वासन दिलेलं गेलेलं होतं की जी 18 एकर जमीन कोणीतरी पडळकर नावाच्या माणसाने त्या म्हातारीची लाटली होती तिला आम्ही ताबडतोब इन्क्वायरी करून परत देऊ असं मला आश्वासन दिलेलं होतं. त्या 18 एकर जमिनीचं झालं काय? कसे काय फिरले तिचे 7 बारे? कशा घेतल्या गेल्या तिच्या खोट्या सह्या? हे इतकं आम्ही बोंबलून विधानसभेत सांगतो, काही होत नाही. आणि मग यांची हिंमत वाढते आणि हिंमत वाढल्यानंतर हे सगळं होत असतं. सुसंस्कृत पक्ष बीजेपीच्याकडनं एक निषेधाचा शब्दही नाही आला. जयंत पाटील म्हणजे मृदुभाषी. मला आजपर्यंत जयंत पाटील कोणाच्या अंगावर ओरडलेत असं देखील कधी दिसलं नाही.
कधी जयंत पाटलांच्या चेहऱ्यावरती राग दिसलाय कोणाला? पण मी सांगतो, मी जयंत पाटलांना एकदा चिडलेलं बघितलंय. मी नाव घेत नाही कोणाचं. मी विधान परिषदेमध्ये होतो आणि जयंत पाटील प्रश्न उत्तराच्या तासाला माझ्या समोर बसले होते. तेव्हा शिवसेनेचे एक ज्येष्ठ नेते, ते सुद्धा थोडेसे गरम डोक्याचे होते, हृदयाने खूप चांगला माणूस तो. ते असे प्रश्न उत्तराच्या तासात वादविवाद झाला म्हणून चालत 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 समोर राहिले. जयंत पाटील साहेब असे बसून होते, त्यांच्याकडे बघत होते. ते काय काय बोलत होते. जयंत पाटील शांतपणाने त्यांच्या स्टाईलमध्ये असा गालातल्या गालात हसत त्यांच्याकडे बघत होते. पण जेव्हा त्यांनी आई या शब्दावरनं शिवी दिली, तेव्हा हा वारणाचा वाघ जो काही जागा झालेला मी बघितला, तेव्हा मी बघितलं, म्हटलं हा माणूस वेडा आहे, हा आईच्या नावाने कोणाचं काही करून टाकेल. आणि ही गोष्ट खरी आहे. याला नेतृत्व जबाबदार आहे. याला नेतृत्वच जबाबदार आहे. एखादा कार्यकर्ता वायफळ बोलतो, वाचाळ होतो आणि त्याचा जर कान पकडला गेला नाही तर मागचा कार्यकर्ताही तेच करतो. आणि मी परत एकदा माझ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींची माफी मागतो की जे महाराष्ट्र सरकारने करायला पाहिजे होतं. मला विचारायचं आहे अजित पवारांना, एकनाथ शिंदेंना, तुमची लाडकी बहीण, अहो इथं लाडकी आई होती, एका आईचा अपमान करून गेला तुमचा आमदार. आज समस्त माता भगिनी महाराष्ट्रातल्या मनामध्ये त्यांचा आक्रोश आहे की आमच्या श्रद्धेवरती शंका निर्माण होते. आज तुम्ही माफी मागणार की नाही महाराष्ट्रातल्या माता भगिनींची? हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. एका स्त्रीकडे वाकड्या नजरेने बघितलं म्हणून आपल्या सरदाराच्या हातपाय तोडणारे शिवराय कुठे? आणि आपल्यातले एका आमदाराने आपल्याच एका नेत्याबद्दल, म्हणजे भरेही तो विरोधी पक्षातला असेल, त्याच्या आईबद्दल काढलेल्या उद्गारानंतर त्याचा कान न पिळणारं हे नेतृत्व कुठे? मला कोणाचंही नाव घ्यायचं नाही, पण एक लक्षात ठेवा, सारवासारव करण्याची प्रयत्न करू नका. बदनाम तुम्ही होत आहात. तुम्ही ह्याच्यातनं लांब राहू शकत नाही. जे काही हे माणसं वाचाळ वीरासारखी बोलतायत, त्यांचा बोलवता धनी कोण आहे हे सगळ्यांना दिसतंय, सगळ्यांना कळतंय. ह्याच्यापासून तुम्ही दूर पळून जाऊ शकत नाही. आणि म्हणून माझं आव्हान आहे, एकनाथ शिंदे साहेब, सांगा तुमच्या आईबद्दल कोणी बोललं असतं तर तुम्ही काय केलं असतं? अजित पवार साहेब, तुमची आई जिवंत आहे, तुमच्या आईबद्दल असं कोणी बोललं असतं तर काय केलं असतं? पक्ष वेगळे असतील हो, आपण काय एक दुसऱ्याचे वैयक्तिक वैरी नाही आहे. आपण विचारांनी एकमेकांच्या विरोधात आहोत. या महाराष्ट्र धर्म आहे. बरोबर बोलले टोपे साहेब तुम्ही. या महाराष्ट्राच्या धर्माला सुरुंग लागला, महाराष्ट्र धर्माला सुरुंग लागला. तोरणा किल्ल्यावर गेलेले 18 जण हे विविध जातीचे होते आणि त्यातनं रयतेचं राज्य उभं राहिलं. त्या 18 जाती आम्ही वेगवेगळ्या केल्या, कारण का आम्हाला रयतेचं राज्यच मान्य नव्हतं. आम्ही पेशवाईचे वारसदार आहोत, आम्ही रयतेच्या राज्याचे वारसदार नाही. आणि म्हणून आम्हाला धनगराला वेगळं काढायचंय, आम्हाला मराठ्याला वेगळं काढायचंय, आम्हाला वंजाऱ्याला वेगळं काढायचंय, आम्हाला साळ्याला वेगळं काढायचंय, आम्हाला क्षुद्रांना वेगळं काढायचंय. आणि या सगळ्यांना आपापसातलं लढवायचंय. म्हणजे करायचंय काय? तर शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला महाराष्ट्र धर्मच एकदा गाडून टाकायचंय. आम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहासच संपायचा. आणि म्हणून आम्ही बोलतो कशावर? तर औरंगजेबाच्या कबरीवर, की जी औरंगजेबाची कबर आमची ओळख आहे, इतिहास साक्षी आहे की जगातला सर्वात मोठा सुलतान, याला आम्ही पुरला कुठे, गाडला कुठे? तर माझ्या महाराष्ट्रामध्ये. लाखाचं सैन्य घेऊन आलेल्या अफजल खानाला आम्ही संपवला, त्याला गाडला कुठे? तर आमच्या महाराष्ट्रामध्ये.
शिवरायांवर तलवार चालवणारा शाहिस्ते खानाला आम्ही मारला कुठे? आमच्या महाराष्ट्रामध्ये. ही इतिहास पुसण्याची तुम्हाला काही काय झाली आहे? कारण का पेशवाई या शिवरायांच्या सावलीसमोर दिसतच नाही. तुम्हाला पेशवाई मोठी करायची, पेशवाईचे विचार मोठे करायचे आहेत. आणि पेशवाईमध्ये अमोल कोल्हेजी मी काय वेगळं सांगायला नको. स्त्रियांचा सन्मान घटकंचुकीने केला जायचा, हे काय वेगळं सांगायला नको मी. आता घटकंचुकी इतक्या लोकांमध्ये सांगायला नको मी. आणि म्हणून आज मला कौतुक वाटतंय. मी दिलीप पाटलांना विचारलं आणि मला तारीख लक्षात नव्हती. आज राजाराम बापू पाटलांना जाऊन 50 वर्ष झाली. 50 वर्ष. पण प्रत्येकाच्या डोळ्यातलं प्रेम बघून आज मन भरून येतं की माणसांनी कशी माणसं घडवली. आज जेव्हा दिलीप पाटील बोलत होते, दिलीप पाटलांचे फक्त अश्रू येणं राहिलं होतं. ते ज्या आस्थेने बोलत होते, ज्या आदराने बोलत होते. एखाद्या माणसाला आपल्या नेत्याबद्दल किती प्रेम असावं हे आता काय राहिलं नाही. ते बरोबर बोलले. रात्री आपल्याबरोबर जेवायला बसतो, सकाळी चहाला दुसऱ्याच्याच घरी गेलेला असतो. महाराष्ट्राच्या राजकारणात काहीच खरं राहिलं नाही. सिर्फ लक्ष्मी दर्शन. 50 कोटी, 100 कोटी, 200 कोटी. मानसिंगराव येतात ना ऑफर आपल्याला. ते असं आहे. आता विकत घ्यायचं माणसांना. माणसांचं मोल ठरलंय. पूर्वीच्या काळात अनमोल होती, अनमोल. मी विद्यार्थी दशेत होतो, यांनी सोयाचं काम करायचो. पण एवढ्याशा चड्डीमध्ये आणि बंडीमध्ये बसलेल्या वसंतदादांना असे खिशातनं पैसे पाडून गरिबांना देताना बघितलंय. असं नेतृत्व या महाराष्ट्राने बघितलंय. आता तर अंदर आने दो, त्याच्यासाठी दलालच लावून ठेवलेत. भाग्यवान आहात विशालराव की तुम्ही त्या खानदानाचं प्रतिनिधित्व करता. आणि म्हणून हे राजकारण वगैरे जाऊ द्या, हे होत राहील. पण जे काय या महाराष्ट्रात चालू आहे, ही तुकारामाची भूमी आहे, ही माझ्या माऊलीची भूमी आहे, ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे, ज्यांनी तुम्हाला आणि मला संविधान दिलं. आणि म्हणून मी आईवरची एक शेवटची कविता वाचून आपल्या शब्दांना विराम देतो. खर तर मला हा सगळा विचार राजकारणाच्या दिशेने न्यायचाच नाहीये. जो माणूस बोललाय तो एका आईला बोललाय. आणि असा माणूस जन्माला यायचा आहे की ज्याला आई आठवली की डोळ्यात थेंब येत नाही, असा माणूस या जगात जन्माला यायचा आहे. ते जयंत पाटील असो नाही तर जितेंद्र आव्हाड असो नाही तर तुमच्यातलं कोणीही असो, आईच्या वर्षश्राद्धाला डोळ्यात पाणी येतं की येत नाही? येतं की येत नाही? येतं ना. मग आज विचार करा, जेव्हा कुसुमताईंवर, स्वर्गीय बापूंवर जेव्हा बोललं गेलं, तेव्हा या मृदभाषी सुस्वभावी जयंत पाटलांच्या डोळ्यात काय आलं असेल? तो माणूस दाखवणाऱ्यातला नाहीये. त्यांचा एक स्वभाव आहे. त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला वेदना कधी ते दाखवणार नाहीत. मी नेहमी म्हणतो की शरद पवारांच्या डोळ्यात अश्रू येत नाही म्हणून शरद पवारांना हृदय नाही असं समजू नये. शेवटी तो पण माणूसच आहे. रात्री तोही एकटाच असतो आणि एकटा असल्यावरती तोही विचार करत असेल, माझं चुकलं काय, हे मला का सोडून गेले. सगळंच काही उघड्यात दाखवायचं नसतं. माणसाला एकांतपणा खातो कधीतरी, आणि तेच जयंत पाटलांच्या बाबतीत घडत असेल. माझी खात्री आहे की हे वाक्य ऐकल्यानंतर जयंत पाटील एखाद्या खोलीत बंद करून ढसाढसा रडले असतील, ढसाढसा रडले असतील. आई एक नाव असतं. आई एक नाव असतं. घरात गजबजलेलं गाव असतं. सर्वात असते तेव्हा जाणवत नाही. आता नसली कुठंच तर नाही म्हणवत नाही. जत्रा पांगते, पालं उठतात, पोरक्या जमिनी तुमाळे दाटतात. आई मनामनात तशीच ठेवून जाते काही,
जीवाचे जीवालाच कळावे असे जाते देऊन काही. आई असतो एक धागा, वातीला उजेड दाखवणारा समईतला जागा. घर उजळते तेव्हा तिचं नसतं भान. विजून गेली अंधारात की सैरावायला धवायला कमी पडतं रान. आई घरात नाही मग कोणाशी बोलतात गोठ्यातल्या हंबरणाऱ्या गाई. आई खरंच काय असते ते वाक्य जरूर ऐका. आई खरंच काय असते? लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते, दुधावरची साय असते, लेकराची माय असते. आई नसते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही. मी महाराष्ट्रातल्या तमाम मातांचा माफी मागतो, या तमाम माता भगिनींची माफी मागतो की या महाराष्ट्रामध्ये असे नीच माणसं कशी काय जन्माले आले शिवराया. अरे तुझं राज्य आहे ना रे, जुजावणे तुमच्यावर संस्कार केलेत ना, त्या राज्य व्यवस्थेमध्ये असा माणूस. माझा प्रश्न तुम्हाला आहे राजे, हे संस्कार तुमचे नाहीत राजे. राजे हे संपवावं लागेल. राजे शक्ती दे. मी अनेक दिवसानंतर अशी सभा बघतोय, माणसं उठायला तयार नाहीयेत. 3 तास 4 तास झाले माणसं चालतायत. अनेक दिवसानंतर मी अशी सभा बघतोय. होय, हेच महाराष्ट्राची ताकद आहे. आज अशी शिवरायांच्या मातृत्वाबद्दल शंका घेतल्यानंतर महाराष्ट्र पेटला होता, तसाच महाराष्ट्र जयंत पाटलांसारख्या एका नेत्याच्या मातृत्वाबद्दल जे काही अपमानित करण्यात आलंय त्याच्यानंतर देखील हा महाराष्ट्र असाच पेटेल, हा माझा विश्वास असाच वाया जाणार नाही. मी जे काय महाराष्ट्रात बघतोय, मी जे काय महिला भगिनींशी बोलतोय, प्रत्येक महिलेच्या तोंडात एवढंच येत आहे, हे कसं काय बोलतात असं? यांना तोंडाला लगाम लावायची चिमटा तुमच्याकडे आहेत भगिनींनो. हा चिमटा तुम्हाला लावायला लागेल, तर हा महाराष्ट्र उद्ध्वस्त झालेला दिसेल. हा उद्ध्वस्त झालेला महाराष्ट्र तुमच्या उघड्या डोळ्यांनी तुम्हाला बघायचा नसेल तर क्रांतिकारी भूमीमध्ये जन्मलेल्या माझ्या सांगलीकरांनो, द्या महाराष्ट्राला आवाज. आम्ही सांगलीतनं आवाज देतो. आया बहिणींचा अपमान सहन केला जाणार नाही. कुसुमताई या फक्त जयंत पाटलांच्या आई नाही, तर ही महाराष्ट्राची आई आहे. ही जिजाऊ आहे, ही सावित्री आहे. आणि सावित्रीचा आणि जिजाऊचा अपमान, अहिल्याचा अपमान आम्ही सहन करणार नाहीत. त्या आमच्या माता आहेत, त्यांच्या उदरात आम्ही शिकून बाहेर आलेलो आहोत. त्यांचे संस्कार हे असे बिघडवणारे संस्कार नाहीत. आपले संस्कार आपण जपूया. एवढंच बोलतो, रजा घेतो. या अपमानाचा बदला जरूर घेऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद. यानंतर सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय विशाल दादा पाटील. मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, या ठिकाणी आपल्या जिल्ह्यात घडलेल्या एका घटनेच्या निषेधार्थ उत्स्फूर्तपणे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी मित्र, जवळजवळ 12च्या आसपास लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याजवळ आपण जमलो. तिथून सुरुवात केली. जवळजवळ 1.5-2 तासाची पदयात्रा करून ह्या ठिकाणी सभेला सुरुवात केली. आताच आव्हाड साहेबांनी सांगितलं, जवळजवळ 3-4 तास सभा चालली आहे तरी लोक अजून आले नाहीत. मला मधल्या थोड्या वेळेत आमच्या कारखान्याची जनरल बॉडीची सभा होती, त्या ठिकाणी जावं लागलं. आणि त्यामुळे कुणाच्या मनात असा विचार असेल की विशाल पाटील कुठे गेले तर ती शंका नसेल. मी ह्या ठिकाणी आलेलो आहे त्याचं कारण मी कुणासाठी आलो, मी राजराम बापूंकडे बघून आलो, मी कुसुमताईंकडे बघून आलो. पण तुम्हाला इतिहास माहिती आहे, तुम्हाला संघर्ष माहिती आहे. ह्या जिल्ह्याने राजकीय संघर्ष खूप बघितलेले आहे. वसंतदादांचा आणि राजराम बापूचा कदाचित नवीन पिढीला
जुना इतिहास माहित नसेल, पण कधीतरी त्या विधानसभेच्या प्रोसिडिंग जर वाचल्या, डिबेट्स जी चर्चासत्र झाले, त्याचे जर तुम्हाला लेख मिळाले तर वाचावेत. वैचारिक एवढा मोठा मतभेद होता. आज राजराम बापू जाऊन 40-50 वर्ष झाले, वसंतदादा जाऊन 40 वर्ष होत आहे. अजूनही कदाचित तो वैचारिक वाद आहे. तिसरी पिढी आली तरी आम्ही लढतोय, आमच्यात संघर्ष आहे, आम्ही नाकारणार नाही. या ठिकाणी तुम्ही जयंत पाटील साहेबांच्या प्रेमासाठी आलेला आहे. मंचावर बसलेले भरपूर लोक जयंत पाटील साहेबांच्या प्रेमासाठी आलेले आहेत. तुमच्या मनात जे साहेबांबद्दल प्रेम आहे ते कदाचित माझ्या मनात नसेल. आम्ही संघर्ष पाहिलेला आहे. राजाराम बापू आणि वसंतदादांची गोष्ट दिलीप तात्याने या ठिकाणी सांगितली. पण बापूंच्या निधनानंतर वसंतदादांनी सांगितलं की बापू गेले, वाद संपला. वैचारिक वाद होता तो संपला. आम्ही सुद्धा संपवायचा प्रयत्न करतो. कदाचित राजकीय वैचारिक वाद आमचा चालू राहील, पण ज्या वेळेला आमचा राजकीय शत्रू म्हणून आम्ही जयंत पाटील साहेबांकडे बघतो, काही खोटं नाही, पण आपल्या शत्रूबद्दल सुद्धा, आपल्या शत्रूच्या मातेबद्दल सुद्धा असं ऐकून घेण्या एवढं आमच्यावर वाईट संस्कार झालेले नाहीत. म्हणून पहिला निषेध मी केला आणि मी सांगितलं हा कोण व्यक्ती आहे, हे जी नेमकी वैचारिक मूळ काय आहेत. 19ची लोकसभा माझ्या विरोधात लढली. कुणीतरी म्हणते, चर्चा करते, माझ्याहून कमीच मतं पडली. त्यावेळी ते बाळासाहेब आंबेडकरांकडे गेले, वंचित आघाडीकडे, आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या मंचावरनं बोलत असताना एवढं पुरोगामी भाषण दिलं साहेब, एवढं पुरोगामी भाषण दिलं साहेब, आव्हाड साहेब तुम्ही लाजाल, एवढं पुरोगामी भाषण त्या ठिकाणी केलं मतं मागण्यासाठी. किती वैचारिक भाषण केलं. शाहू फुले, आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर सगळ्यांची नावं घेतली, अजूनही घेतात. आणि ह्या ठिकाणी आमदार झाल्यावर ह्याच ठिकाणी सभा झाली, लई लांब नाही, ह्याच ठिकाणी सभा झाली. आणि ह्या ठिकाणी सभा होत असताना युटर्न, म्हणजे एवढ्या लवकर माणूस एवढा पलटी मारू शकतोय मला कळलं नाही. मलाही आश्चर्य वाटलं, एवढा युटर्न. बरं, त्याची भाषणं झाली. त्या भाषणात त्यांनी बोलावं, माझ्यावर बोलावं, किती बोलावं, जयंत पाटील साहेबांना बोलावं, आम्ही एकामेकावर बोलू, तुम्हाला आमच्याबद्दल काय बोलायचं आहे ते बोला. पण ह्या ठिकाणी उल्लेख त्यावेळी त्या व्यक्तीने केला की वसंतदादांनी आणि राजाराम बापूंनी ह्या जिल्ह्यासाठी काय केलं. वसंतदादांनी काय केलं हा प्रश्न इथं विचारला सांगलीत. दुर्दैव आहे की जातीच्या कारणासाठी तुमची डोकी भ्रष्ट करून, बुद्धी भ्रष्ट करून, तुम्हाला येडं करून समोर बसवलं आणि तुम्ही बी टाळ्या वाजवा लागला. अहो, ज्या व्यक्तीने स्वातंत्र्य देशाला मिळवून दिलं, छातीवर जो गोळी खाल्ली, पुरोगामी महाराष्ट्र निर्माण केला, त्या व्यक्तीबद्दल तुम्ही बोलता. मलाही खूप राग आला, मलाही काहीतरी बोलायचं होतं, पण पुन्हा लक्षात आलं हा व्यक्ती जो बोलतोय ना त्याच्या मागे कोण आहे महत्वाचं आहे. आज जे ह्या राज्याचं नेतृत्व करतात, 6 वर्ष मुख्यमंत्री आहेत ना, 6 वर्ष मुख्यमंत्री, 2.5 वर्ष उपमुख्यमंत्री, आणि वसंतदादांनी जे केलं, राजाराम बापूंनी जे केलं, यशवंतराव चव्हाण साहेबांनी जे केलं, जे दूरगामी निर्णय घेतले, मी तो उल्लेख केला. शिक्षणासाठी वसंतदादांनी त्यावेळेला इंजिनियर पोरं आपल्या गरिबाची झाली पाहिजे म्हणून धोरण केलं. आजही परदेशात सुद्धा त्या मायक्रोसॉफ्ट, इंटेल, AI आज नवीन आले, त्या ठिकाणी काम करणारी पोरं आज महाराष्ट्रातल्या गरिबाची पोरं त्या ठिकाणी, ती जात बघून नाही, प्रत्येक जातीची पोरं त्या ठिकाणी शिकतात. ही धोरण आणलं म्हणून, पाणी अडवा पाणी जिरवा धोरण आणलं. पण आता ह्यांच्या विरुद्ध बोलायची गरज का पडली? कारण तुम्ही 8.5 वर्ष मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहून सुद्धा एकही ह्या राज्याच्या फायद्याचा निर्णय तुम्हाला घेता आला नाही. म्हणून जे मोठी लोक आहेत त्यांच्यावर बोलायचं,
मात्र बोलताना संस्कृती जपायची, सुसंस्कृत स्वतःला म्हणून घ्यायचा आहे, म्हणून अशी पाळलेले प्राण्यांकडनं बोलवून घ्यायचा हा प्रकार चाललेला. साहेब, मला कोणतरी परवा सांगितलं, सुसंस्कृत व्यक्ती आणि सुसंस्कृत नेता ह्यात फरक असतो. सुसंस्कृत व्यक्ती व्हायला काय लागतंय, पण सुसंस्कृत नेता व्हायला आपल्या भोवतीची लोक सुद्धा तशी सांभाळावी लागतात. तुमच्या भोवती जी फिरणारी आसपास भरणारी माणसं आहेत, जे एजंट लोक फिरतात, जी तुमच्यासाठी भुकणारी लोक फिरतात, ती बघितली तर तुम्हाला सुसंस्कृत नेता कुणी म्हणू शकणार नाही. आणि म्हणून आज आलेलो आहे, आमच्या सगळ्यांच्या तुमच्या सगळ्यांच्या भावना कुठेतरी आपण एक आलं पाहिजे. मला काल कोणतरी एक स्टोरी सांगितली, गोष्ट सांगितली की कौरवांचं आणि पांडवांचं भांडण चालू होतं, युद्ध चालू होतं, आणि गंधर्वाच्या चित्रसेनानं हस्तिनापूरवर हल्ला केला. आणि हस्तिनापूरवर हल्ला केल्यावर कौरव आणि पांडव एकत्र आले आणि त्या चित्रसेनाचा पराभव करून हस्तिनापूर सुरक्षित ठेवलं. आता पुन्हा नंतर भांडले, परत महाभारत घडलं. तर आता शशिकांत शिंदे तुम्ही आहे, तुम्ही आता अध्यक्ष आहे, आमचं महाभारत कदाचित आमच्या जिल्ह्याचं चालूच राहणार, हे पुढे राहणार. साहेब कधी कधी आमचा करेक्ट कार्यक्रम करायचा प्रयत्न करणार, हे आम्हालाही माहित आहे. हा पुरोगामी विचार टिकवायचा आहे म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहे. कुणाच्या वाढ व्हायला लागले म्हणजे आम्हाला जरा सुद्धा वाईट वाटत नाही. हा जिल्हा, हे राज्य चुकीच्या दिशेनं चाललंय हे जो वाईट वाटते, म्हणून आम्ही सगळे एक आलेलो आणि आम्ही एक राहणार. खूप बोलायचं आहे, मात्र जरा मी उशीर आल्यामुळे मला नंतर तुमच्या प्रमुख वक्त्यांच्या नंतर बोलावं लागलं, याबद्दल तुमची क्षमा मागतो आणि लवकर माझं भाषण आटोपत घेऊन आपल्या सगळ्यांची रजा घेतो. नमस्कार. धन्यवाद. शोभांचे आणि शंभूराजांचे विचार जनमानसामध्ये रुजवणारे स्वराज्य रक्षक संसदरत्न खासदार माननीय डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब. जय शिवराय. सर्वप्रथम स्वर्गीय राजाराम बापूंच्या आणि कुसुमताईंच्या पवित्र स्मृतींना आधी अभिवादन करतो. या सांगलीच्या मातीला, या मातीनं महाराष्ट्राला दिलेल्या संस्कृतीला अभिवादन करतो. आणि तुम्हा सर्वांना मानाचा मुजरा यासाठी करतो की 12-12:30 वाजता तुम्ही जमलात. 12:30 वाजता सुरू झालेला, जवळपास 1 वाजता मोर्चा सुरू झाला, आता 5 वाजत आले. गेले 5 तास आपल्या नेत्यावरच्या प्रेमापोटी आणि त्याही पलीकडे महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या रक्षणासाठी ही तुमची जी बांधिलकी, या बांधिलकीला मानाचा मुजरा करतो. म्हणजे मगाशी इकडे एक ताई बसली होती, त्या ताईला 2दा चक्कर आली. 2दा चक्कर आल्यानंतर मी सांगितलं, अरे त्यांना कुणीतरी उपचारासाठी घेऊन जा. त्यानंतर मला कळलं की त्या स्वतः नाही म्हणतायत. एका माऊलीची ही बांधिलकी आहे आपल्या नेतृत्वाविषयी आणि त्यामुळे या बांधिलकीला मानाचा मुजरा. कारण हा विषय केवळ व्यक्तीचा नाही. म्हणजे मगाशी आदरणीय जयंत पाटील साहेबांविषयी राजेश टोपे साहेब बोलले, आव्हाड साहेब बोलले. मी वेगळं बोलण्याची खरं तर आवश्यकता नाही. एका वाक्यात सांगतो, मला अनेकांनी विचारलं होतं, बाबा चांगला डॉक्टर की शिकला होतास, चांगली प्रॅक्टिस चालली असती, राजकारणात यायची गरज काय होती. त्यानंतर दुसऱ्या लोकांनी विचारलं, बाबा आपलं मालिकेत चांगलं चाललं होतं, मालिका चांगली चालली होती, सगळं सोडून राजकारणात यायची काय गरज होती. उत्तर एकच होतं, माझ्या समोर एक व्यक्ती होती, ज्या व्यक्तीला पाहून मला कळत होतं राजकारणात सुद्धा सुसंस्कृतपणा असतो, तो टिकवता येतो आणि त्या माणसाचं नाव म्हणजे आदरणीय जयंत पाटील साहेब. हे ठामपणे आज तुमच्या समोर सांगतो. म्हणजे केवळ एका पक्षात काम करतो म्हणून नाही, तर महाराष्ट्र, पूर्ण महाराष्ट्र, जवळपास 3 वेळा
आदरणीय जयंत पाटील साहेबांबरोबर पालथा घातलाय. संपूर्ण महाराष्ट्रभर फिरलोय. 2 शिवस्वराज्य यात्रांच्या वेळी फिरलोय, 2 वेळा विधानसभेच्या प्रचारांच्या वेळी फिरलो आणि या सगळ्यामध्ये कळलं सुसंस्कृतपणा काय असतो. आणि म्हणून मगाशी जेव्हा मोर्चा सुरू झाला शशिकांत शिंदे साहेब, तेव्हा काही लोकांची भावना अशी होती, म्हणजे आमचे धैर्यशील भैया बसले, धैर्यशील भैयांच्या मनातलं आता वाचता यायला लागले. भैयांनी पहिलं वाक्य वाचलं असेल, हे महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा पाहिजे होतं नाव का जरा वट्टीवर राहणा मोर्चा पाहिजे होतं नाव. पण महाराष्ट्राची संस्कृती जी आहे ही संस्कृती 2 अर्थाने आहे. महाराष्ट्राच्या मनात जसा राग असतो तशी मनगटात रग असते. जर सरळ चाललं तर सरळ आणि वाकड्यात कोण शिरलं तर तंगड काढून देणारं ही सुद्धा संस्कृती आहे आणि हे विसरून चालणार नाही. पण जेव्हा आपण राजकारणाचा विचार करतो, जेव्हा आपण समाजकारणाचा विचार करतो, म्हणजे मगाशी जेव्हा दिलीप पाटील बोलत होते तेव्हा उद्वेग काय, राग काय, संताप काय, तुमच्या भावना काय, त्या सगळ्या गोष्टी समजत होत्या. आणि फक्त टीआरपी मिळवण्यासाठी शिव्यांचीच बाराखडी काढायची असेल तर अ पासून न्य पर्यंत सगळ्या शिव्या आम्हाला बी देता येतात. पण देवानी जिभेच्या बाजूला दाताचं कुंपण घातलंय हे सांगण्यासाठी की माणसाला संयम का गरजेचा असतो हे सांगण्यासाठी देवानच ती निर्मिती केली. आणि आमच्या वाडवडिलांनी आम्हाला शिकवलंय, गटारात पडून शिव्या देणाऱ्याला काही लोक वचकून राहत असतील, पण जेव्हा संधी मिळते तेव्हा वचपा काढल्याशिवाय सुद्धा ती राहत नाही. आणि शिव्या घालणाऱ्या समोर कोणी नतमस्तक होत नाही. महाराष्ट्र हा शिव्यांसमोर नाही, महाराष्ट्र हा कायम विकासाच्या ओव्यांसमोरच नतमस्तक होतो. ही महाराष्ट्राची संस्कृती आणि ही संस्कृती आपल्याला जपायची, ही जोपासायची. मगाशी तुम्ही काही पुस्तक घेतले, काही लोकांचे उल्लेख झाले. तशी काहीही अपेक्षा माझ्याकडून बाळगू नका. कारण माझ्या घरी 1 नाही 3 कुत्री आहेत. अहो कुत्रं कोणावर धावलं त्या कुत्र्यावर कोण जात नाही हो, आपल्याला लोक बोलतात. आणि त्या पद्धतीनं जर कुत्र्यानं एखाद्याचा चावा घेतला, कुत्र्यानं एखाद्याला इजा केली तर कुत्र्याला कोणी बोलत नाही, मालकाला जर कोणी बोलतात. तसं विशालदादा तुम्ही म्हणाला ते फार महत्वाचं आहे. प्रश्न हा पडला, हे सांगलीच्या मातीतलं हे विधान ऐकल्यानंतर प्रश्न हा पडला की नेमका यांचा बोलवता धनी कोण, या बोलवत्या धन्याला नेमकं काय हवंय. समोर डिपार्टमेंटची पण माणसं आहेत. जाऊ द्या तुमच्या वरिष्ठांकडे हा व्हिडिओ या माध्यमातून, की जे महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत, महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, यांची महाराष्ट्रभर आम्ही जाहिरात पाहिली छत्रपतींच्या फोटो समोर नतमस्तक होत असताना. आणि खाली नाव होतं देवा भाऊ. जाहिरात कोणी दिली वगैरे विषय सोडून द्या, पण छत्रपतींसमोर उभं राहून तीच जाहिरात पाहताना माननीय देवेंद्रजी फडणवीस, तुम्हाला खडा सवाल आहे. ज्या छत्रपतींनी न्यायाचं राज्य निर्माण केलं, ज्या छत्रपतींनी रयतेचं राज्य निर्माण केलं, एकदा त्याच छत्रपतींच्या पुतळ्यासमोर उभं राहून एकदा शपथ घेऊन महाराष्ट्राला सांगा की ज्युनियर इंजिनियर स्वर्गीय अवधूत वडारला न्याय हा दिलाच जाईल. तर तुमची नैतिक पातळी आहे, तर तुमची नैतिक तुम्हाला अधिकार आहे त्या छत्रपतींसमोर उभा राहण्याचा. आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आईचा शब्द कधी खाली पडू दिला नाही, माता भगिनीकडे वाकड्या नजरेनं बघणाऱ्याचा चौरंगा केला, त्या छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये मातृत्वाचा अशा पद्धतीनं अपमान केला जातो. राजकारणी म्हणून सोडा, नेते म्हणून सोडा, राज्याचे प्रमुख म्हणून सोडा, माणूस म्हणून शरम वाटली पाहिजे, याचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे मागे आव्हाड साहेब तुम्ही विधान भवनामध्ये जी गोष्ट बोलला होतात, सांगलीत आल्यानंतर अनेकदा ते संबोधन ऐकू यायचं, कानावर पडायचं, कळलं नव्हतं नेमकं काय. त्या दिवशीचं विधान झाल्यानंतर कळलं, अहो ज्याला मातृत्वाच्या नात्याचं पावित्र्य कळत नाही त्याला मंगळसूत्राचं पवित्र कधी कळणार.
जगातलं एकमेव नातं आहे. 9 महिने गर्भात ठेवल्यानंतर पोटच्या लेकरानं लाथा मारल्या तरी सुद्धा त्याला आपल्या काळजातलं दूध पाजणारं एकमेव नातं आहे ते आईचं नातं आहे. आणि त्या आईच्या नात्याचा असा अवमान होत असताना महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांना, महाराष्ट्राच्या दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना आणि सत्तेचा मलिदा चाटण्यासाठी लाचार झालेल्या महाराष्ट्राच्या प्रत्येक मंत्र्याला हा सवाल आहे. कुणाची छाती झाली नाही का? पाठीचा मणका राहिला नाही तुम्हाला? एका मातेचा अपमान होत असताना, महाराष्ट्रातल्या मातृत्वाचा अपमान होत असताना कान धरून हा माणूस चुकतोय. हा स्वाभिमान कुणाचा जागृत राहिला नाही, हे दुर्दैव आहे आज महाराष्ट्राचं. आणि म्हणून या गोष्टीचं वाईट वाटतं, या गोष्टीचं दुःख होतंय. अरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मोठमोठे पोस्टर लावत असतील, होर्डिंग लावत असतील, पण विशाल दादा तुम्ही म्हणालात ना, ती एक फार महत्वाची गोष्ट आहे. विधान करताना आम्ही पण म्हणतो की महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आपल्याकडून अपेक्षा आहे की आपण एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व आहात. विधान आल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय, होय आमच्याकडून ही अपेक्षा आमची तुमच्याकडून होती, राज्याचे प्रमुख म्हणून होती, कारण तुम्ही एका राज्यात एका पक्षाचे नाही, तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात. पण आपलं विधान काय आलं? एक आक्रमक नेते आहेत म्हणून तुम्ही असं स्वैर सोडणार. आणि जर तुम्ही असं स्वैर सोडणार असाल तर लहानपणी आम्हाला इंग्रजीमध्ये एक म्हण शिकवली होती, अ मॅन इज नोन बाय द कंपनी ही कीप्स. म्हणजे माणसाच्या आजूबाजूला जशी माणसं असतात तसाच तो माणूस असतो. जर हे खरं असेल तर माननीय मुख्यमंत्री महोदय, या वाचाळ वीरांनी आपली प्रतिमा डागाळली जाते आणि काळजी आम्हाला आपली व्यक्तिगत असण्यापेक्षा आपण आमच्या राज्याचे प्रमुख आहात याची आम्हाला जास्त काळजी आहे. आणि मग कधी कधी संशय येतो. मगाशी उत्तमराव जानकर साहेब बोलत होते. जानकर साहेब बोलत असताना त्यांनी इतर जिल्ह्यांचा उल्लेख केला. मगाशी महबूबबाई बोलत असताना त्यांनी बीड जिल्ह्याचा उल्लेख केला. आणि मग प्रश्न पडला की या पद्धतीची ही वाचाळवीरांची फौज ही महाराष्ट्राच्या प्रश्नांकडून तुमचं लक्ष विचलित करण्यासाठी करण्यात आली आहे का? म्हणजे महाराष्ट्रात ओला दुष्काळ पडला, शेतकऱ्यांची ही मागणी आहे की सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, पण शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी महाराष्ट्राच्या मंत्र्यांना वेळ नाही. पालकमंत्री पदाचा वाद असेल, मंत्रिपदाच्या वाटपाचा वाद असेल का लगेच विमानं पकडतात, लगेच दिल्लीला पळतात. पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी आतापर्यंत तुम्ही वाचले कोणी? ऐकली का बातमी? उपमुख्यमंत्री मीडियाने कधी दाखवली बातमी? माननीय उपमुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा नाही आली ना बातमी अजून. का? तर हा मंत्रिपदाचा वाद नाही, हा शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याची वेळ आहे. प्रश्न बेरोजगारीचा असेल, प्रश्न ओल्या दुष्काळाचा असेल, आता अमेरिकेचं टेरिफ येत आहे. अमेरिकेचा जो काही ट्रेड धोरण आहे, जे काही टेरिफचं धोरण आहे, हे टेरिफचं धोरण केंद्र सरकार मोजक्या उद्योगपतींना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचं कंबरडं मोडण्याचा सगळ्यात मोठा धोका आहे. मग तो सोयाबीन उत्पादक असेल, तो मका उत्पादक असेल, वरवंटा जर कुणावर फिरणार असेल, तो शेतकऱ्यांच्या स्वप्नावर फिरणार असेल. आणि मग या सगळ्याकडून जर लक्ष विचलित करायचं असेल तर त्यासाठी तर या फौजा नाहीत ना, अशी शंका माननीय मुख्यमंत्री महोदय आम्हाला येऊ लागली आहे. आणि त्यामुळे तुमच्याकडून अपेक्षा आहे की आता तरी पाठीशी घालण्यापेक्षा कान धरा, कान उपटा. नाही तर महाभारताचा मगाशी उल्लेख विशालदादांनी केला. जर माननीय मुख्यमंत्री महोदय आपण अशाच वाचाळवीरांविषयी मौन बाळगत राहिलात तर मैसभेमध्ये द्रौपदीचं वस्त्रहनन होत असताना मूग गिळून थंडपणे गप्प बसणाऱ्या भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य यांची भूमिका तुम्ही बजावत आहात असं म्हणायचं की अप्रत्यक्षपणे पाठिंबा देणाऱ्या धृतराष्ट्राची तुमची भूमिका आहे असं आम्ही समजायचं? याचं उत्तर एकदा आम्हाला द्या. आणि हे ज्या कोणी फौजा सोडल्या असतील, मगाशी आमच्या एका तरुण मित्रानं मस्त मला एक शेर लिहून दिला होता. का होता तो? ईडी, ईवीएम, गद्दारी, भौंकने वाले कुत्ते, फौज तो तेरी भारी है.
ईडी ईवीएम भौंकने वाले कुत्ते फौज तो तेरी भारी है, जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील अब भी तुम सब पे भारी है. आणि म्हणूनच जाता जाता फक्त एवढं सांगतो, ही तुमच्या मनातली जी धग आहे, हा तुमच्या मनातला जो राग आहे, ही तुमच्या काळजातली जी आग आहे, ही तुमच्या मनगटातली जी रग आहे, ही शाबूत ठेवा, ही राखून ठेवा, हा विस्तव धरून ठेवा. विस्तवानी जाळायचं नाहीये. विस्तव जर चुलीत टाकला तर ऊब आणि उभारी देतो, आणि जर ही ऊब आणि उभारी मिळाली तर घरं उभी राहतील. ही घरं उभी राहिली तर महाराष्ट्राची संस्कृती कायम राहील. आणि या सुसंस्कृत महाराष्ट्राच्या राजकारणासाठी तुमच्या प्रत्येकाच्या या वज्रमुठीची, या निर्धाराची गरज आहे. आज तुम्ही हा निर्धार दाखवून दिलात. आज संपूर्ण महाराष्ट्रात हा संदेश गेलाय. म्हणजे अगदी महाराष्ट्राच्या टोकावरून चंद्रपूरच्या आमच्या बेबीताई ओके असतील किंवा आहिरीच्या शाहीनताई हकीम असतील, कुठे आहेत? महाराष्ट्राच्या टोकावरून आल्यात. आहिरी विधानसभा आणि चंद्रपूर. आणि म्हणून तुम्हाला सांगलीकरांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा करतो की हा संदेश तुम्ही आज महाराष्ट्रात दिलात की हा महाराष्ट्र झुकणार नाही, हा महाराष्ट्र दबावासमोर वाकणार नाही, हा महाराष्ट्र आपल्या सुसंस्कृत राजकारणाचा वसा आणि वारसा हा कधीही सोडणार नाही. आणि आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या पाठीशी तुम्ही असेच ठामपणे उभे आहात. याबद्दल तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून शेवटी एक अपेक्षा व्यक्त करतो की या सुसंस्कृत राजकारणाची परंपरा जपण्यासाठी आणि जोपासण्यासाठी राज्याचे प्रमुख म्हणून केवळ शिबिरांमध्ये नैतिकतेच्या गप्पा हाणण्यापेक्षा एकदा धडक कृती कार्यक्रम राबवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. यानंतर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष माननीय शशिकांत शिंदे साहेब. व्यासपीठावरील सर्व कुणी उठू नका, जागेवर बसा. आपण सर्व उपस्थित बंधू भगिनी पत्रकार मित्रांनो, मी नेहमी सभेला टीव्हीचे चॅनलवाले बघत होतो. आज पोलिसांचा सुद्धा या ठिकाणी कॅमेरा आहे. आम्ही काय बोलणार आहोत याच्याबद्दल तर ते रेकॉर्डिंग करताय. आपण जयंत पाटलांचे शिलेदार आहे. एकाने कुणी खुर्ची सोडायची नाही अजिबात. सगळ्यांनी आहे त्या खुर्चीवर बसा. आपण जयंत पाटलांचे खरोखर शिलेदार आहेत. मी पोलीस चॅनलवाल्यांना खरंच मी धन्यवाद देईल. एखादा अपवाद सुटला तर भाषणं चांगली झालेली आहे. मोर्चा आहे तो महाराष्ट्राच्या संस्कृतीची जाणीव करण्याचा. खरं म्हणलं तर माझं म्हणणं वेगळं होतं. मी जयंत पाटील साहेबांना फोन केला, साहेब महाराष्ट्र तुमच्या सांगलीमध्ये घेऊन यायचं आहे. साहेब बोलले गरज नाही, कारण राजाराम बापूंचा हा विचार आणि वारसा घेणारा नेता हा महाराष्ट्राचा माझा अभिमान आहे, याचा मी त्या मुद्दा उल्लेख करतो. मी सोमवारी नाही आहे. मी साहेबांना विनंती केली, तुम्ही नसला तरी महाराष्ट्रातला असलेला आणि सांगली जिल्ह्यातला असलेला जयंत पाटील या ठिकाणी हजारोच्या संख्येने उपस्थित राहील आणि या सरकारला जाणीव करून देईल. कसली संस्कृती आपण जपायची हो? संस्कृती जपण्याचा ठेका फक्त आपणच घेतलाय. मी आज या मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो, जर तुम्हाला वाटत असेल विधान भवनाच्या आतमध्ये गुंड घेऊन दादागिरी करणारे, महाराष्ट्रामध्ये गुंडगिरी करून सत्तेच्या पाठीमागे पाठबळ देणाऱ्यांचा तुम्हाला अभिमान असेल, एकदा पोलिसांना आम्हाला सुद्धा सूट द्यायला सांगा. जशा तसे उत्तर देण्याची ताकद राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता करेल. हेच आव्हान करण्यासाठी सांगलीला आम्ही आलेलो आहोत. आम्ही पण काय कमी नाही हो. फक्त नेत्याचे संस्कार आहेत आणि विचाराची संस्कृती आहे. या महाराष्ट्राच्या आणि देशाची संस्कृती तुम्ही बिघडवली. जयंत पाटील हे टार्गेट आहे. राजाराम बापू पाटलांपासून, वरणदादा पाटलांपासून, पतंगराव कदमापासून, आर पाटलांपासून
अनेक दिग्गज नेत्यांनी या ठिकाणी या सांगलीची संस्कृती महाराष्ट्राला दिशा दाखवणारी ठरवली होती. अनेक नेते फोडले गेले. एक नेता असा होता की तो आजही फुटला नाही. तो शरद पवारांच्या पाठीमागे उभा राहिला. त्याचं नाव होतं ते जयंत पाटील होता. आणि ही ताकद जोपर्यंत आहे तोपर्यंत जयंत पाटलांची ही सांगली जिल्ह्यातला राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी भक्कमाईच्या विरोधकांना असल्यामुळे, मुख्यमंत्र्यांना असल्यामुळे त्यांनी या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं षडयंत्र जयंत पाटलांच्या पाठीमागे उभं केलेलं आहे. ते पडळकर वगैरे निमित्त आहे हो. पूर्वीचं विशाल पाटील साहेब राजकारण हे संस्कृतीचं असायचं, विचाराच्या देवाणघेवाणीचं असायचं. दुर्दैव या महाराष्ट्रामध्ये जाती धर्माची तेढ निर्माण करायची आणि ही जाती धर्माची तेढ निर्माण करून अशा प्रकारचे वाचाळवीर वेगवेगळ्या धर्माचे आणि जातीचे उभे करायचे. विशाल पाटील साहेब, तुम्ही म्हणाला की आमची वैचारिक लढाई आहे. मी अध्यक्ष झालेलो आहे. मी तुम्हाला ग्वाही देतो, महाराष्ट्रामधले आपली मतविभागणी होऊन द्यायची नाही आणि या लोकांचा बंदोबस्त करायचा, अशा प्रकारचा निर्णय भविष्यकाळामध्ये आपल्याला घ्यावा लागणार आहे. कारण आमच्या विभाजनाचा फायदा ही लोक घेत आहेत. आमच्या विभाजनाचा फायदा घेतात आणि आमचं विभाजन झालं नाही तर जाती धर्माचं नाव घेऊन या ठिकाणी विभाजन करायचं आणि सत्ता हस्तगत करायची, अशा प्रकारचा विचार ह्या लोकांनी आणलेला आहे. लढाई आमची हीच आहे. मला बघायचं आहे, सुरुवात तुम्ही केलेली आहे. दिलीपरावांनी सांगितलं की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीची लोक आली, हाच संदेश द्यायचा आहे. मी हाच संदेश देण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्याचं नियोजन केलं. एकाही कार्यकर्ता, एकाही नेत्यावर यापुढे जर कोणी अशा प्रकारची भाषा करत असेल, अख्खा महाराष्ट्राचा राष्ट्रवादी त्याच्या पाठीमागे उभा आहे, हा संदेश आजच्या मोर्चाच्या माध्यमातून आम्हाला द्यायचा आहे. फार हलक्यात घेऊ नका हो. राजाराम बापू पाटलांच्या बद्दलचा उल्लेख या ठिकाणी केला गेला. त्या काळामध्ये जे काही राज्यकर्ते होते, त्या काळामध्ये ज्यांनी या राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राला दिशा दाखवली, त्यातलं एक नाव होतं राजाराम बापू पाटील. जयंतराव पाटलांच्या आईबद्दल तुम्ही उल्लेख केला. तुमच्या हजारो पोस्टर लागले गेले. देवाभाऊ म्हणून आपण प्रसिद्धी केली, एका कार्यक्रम केला, त्याच्याबद्दलचा श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. पण देवाभाऊ, एका तुमच्या नेत्यांनी केलेल्या ह्या असलेल्या अपशब्दामुळे महाराष्ट्रामध्ये तुमची नाचक्की झाली. जेवढ्या तुम्ही प्रसिद्ध करायला गेला, पण आजच्या एका या असलेल्या वक्तृत्वामुळे अख्खा महाराष्ट्र तुमच्यावर शीत उकरतोय. हा संदेश देण्यासाठी आमचा हा मोर्चा या ठिकाणी आणलेला आहे. आणि सुरुवात आहे. जिथे जिथे तुम्ही अशा प्रकारच्या पद्धतीने प्रयत्न करणार आहात, तिथे तिथे तुम्हाला अशा प्रकारचे वाचाळवीर तुम्ही उभे केलेले आहात. तिथे तिथे आम्ही तुमच्या विरुद्ध अशा प्रकारचं आवाज उठवण्याचं काम आम्ही करणार आहे. एक अवधूत वडार समाजाचा होता. तुम्ही समाजावर बोलता, मला वडार समाजाला या ठिकाणी आव्हान करायचं आहे. आपल्या समाजातला एक मुलगा शिकला, अधिकारी झाला, त्या मुलाचा आत्महत्या का खून ह्याची न्याय त्याची कुटुंब मागताय. आणि त्या न्यायाच्या संदर्भातला संशय जयंत पाटलांनी केला म्हणून त्यांच्यावर शिवीगाळ केली जाते आहे. आता मला त्या समाजाला विनंती करायची आहे. हल्ली समाजाला फार महत्व आलेलं आहे. धनगर समाजाचा मोर्चा निघतोय. अनेक वर्ष समाजाला न्याय देऊ म्हणून अशा प्रकारचं वक्तृत्व करणारे सत्तेत आले, पण त्या समाजाला न्याय दिला नाही. पण काही नेते मोठे झाले आणि त्याच नेत्यांबद्दल कौतुक केलं जातं की त्यांचं भवितव्य फार उज्ज्वल आहे. असेच नेते पाळा, म्हणजे तुमचं भवितव्य संपल्याशिवाय राहणार नाही. हा इशारा सुद्धा आम्हाला द्यायचा आहे. मी वडार समाजाला विनंती करणार आहे, असेल हिंमत तुमच्यामध्ये
या सांगलीकरातल्या लोकांनी आवाज उठवलेला आहे. जर तुमच्यात हिंमत असेल तर तुमच्या या भाऊबंधाबद्दल आवाज जर जयंत पाटलांनी या सभेमधून उठवला असेल, सामान्य कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून उचलला असेल, तर आता तुमची या ठिकाणी मागणी असायला पाहिजे की आमच्या बांधवाला न्याय मिळाला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका तुम्ही घ्या. आम्ही निश्चितपणाने तुमच्या बरोबर असू अशा प्रकारचं आश्वासन सुद्धा या ठिकाणी देऊ इच्छितो. म्हणून बंधूंनो, मी एकच सांगणार आहे, मोर्चा झाला म्हणजे विषय संपला नाही. आता प्रत्येक जण जयंत पाटील व्हा, प्रत्येक जण जयंत पाटील व्हा. यांना सत्तेची मस्ती एवढी आहे, एवढी सत्तेची मस्ती आहे की या सत्तेच्या लोभापाठी समाज तर दुरावला, अप्रवृत्तीला चालना देण्याचा प्रयत्न ही लोक करताय. दादागिरीची भाषा जितेंद्र आव्हाडांनी सांगितली. जितेंद्र आव्हाड सुद्धा दादागिरी करू शकतात. ठाण्यामध्ये राहणारा माणूस, मी पण करू शकतो ना, घाबरायचं काय त्याच्यामध्ये? जर अंगावर आलं तर घेण्याची ताकद आमच्यामध्ये, आम्ही असे शिल्लादार आहोत. म्हणून आम्हाला एवढंच सांगावंसं वाटतं की झाकली मूठ 1.25 लाखाची. जयंत पाटील बोलत नाही पण करेक्ट कार्यक्रम करता, हा सांगलीचा इतिहास आहे. आता सगळेजण जयंत पाटील व्हा आणि दाखवून देऊ आम्ही मारामारी करत नाही, आम्ही गुंडगिरी करत नाही, आम्ही दादागिरी करत नाही, पण आम्ही मनामध्ये आणलं तर उठाव करतो आणि उठाव केल्यानंतर नेस्तनाबूत करतो. हा इतिहास करण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करा. आणि सुरुवात आहे. परवाच्या दिवशी नाशिकला सुद्धा मोर्चा निघाला. एक खासदार फक्त प्रतीक पाटील साहेब, एक खासदार फक्त आमचा आहे, घोरपडे साहेब, एक खासदार होता. नाशिकला मोर्चा काढला तेव्हा विचारलं गेलं, अरे मोर्चा कसा निघेल? पण लोकांच्या आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये जी धगधग आहे ना, ती बाहेर पडली. आज ती धगधग या ठिकाणी सांगलीमध्ये बाहेर पडलेली आहे. दबाव झुगारला गेलेला आहे. प्रशासनाच्या यंत्रणेला घाबरलेली लोक आली नाही, ती इथं लोक उपस्थित राहिलेली आहेत. आम्हाला प्रशासनाची भीती नाही, आम्हाला कोणाची भीती नाही. आता एकच आहे, यांना सत्तेची मस्ती, यांना सत्तेतून बाहेर काढायचं. शेतकरी या ठिकाणी अडचणीत आहे, युवक अडचणीत आहे. ज्या राजाराम बापू पाटलांनी, ज्या वसंतदादांनी, ज्या यशवंतराव चव्हाणांनी आम्हाला संस्कृती शिकवली, ज्या शरद पवार साहेबांचं नेतृत्व आम्ही मानतो, त्या नेतृत्वाच्या माध्यमातून चालत असताना सुबलाम म्हातारा महाराष्ट्र करण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यात महाराष्ट्राला आम्हाला संपवण्याचा प्रयत्न होत असेल तर एक लढाई आज सुरू केलेली आहे. यापुढे सांगलीमध्ये ज्या ज्या वेळेला अन्याय होईल त्या त्यावेळेला ही सगळी जनता रस्त्यावर उतरेल आणि त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करेल. हाच इशारा आम्हाला या मोर्चाच्या द्वारे द्यायचा आहे. आपण आल्याबद्दल मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि मी सांगतो, जयंत पाटील एकटे नाही, अख्खा महाराष्ट्र आणि शरद पवार पक्ष त्यांच्या पाठीमागे आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन सांगली जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस. सगळ्यांनी जागेवर बसा. मी घोषणा देईन. जयंत पाटील आगे बढो. सगळ्यांचे हात वरती पाहिजेत, सगळ्यांचे. जयंत पाटील आगे बढो. अरे अमर रहे